Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर व उपनगरातील फेरीवाले व अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरूच आहे. महापालिका प्रशासनाकडून आज गुरुवारी 30 एप्रिल रोजी शहरातील हिंडलगा रोड, गणपती मंदिर, हनुमान नगर कॉर्नरवरील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले. सदरची कारवाई बेळगाव महापालिका आयुक्त कार्तिक एम यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. तसेच यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. या कारवाई दरम्यान फुटपाथवरील अनधिकृत बांधकामे, स्टॉल्स आणि पादचाऱ्यांच्या वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य JCBच्या सहाय्याने हटवण्यात आले. पादचाऱ्यांना रस्ता मोकळा करून देणे आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे या उद्देशाने महानगरपालिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे. कारवाई दरम्यान काही व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. मात्र महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देऊन कडक इशारा दिला. आगामी काळामध्ये शहराच्या इतर भागातही अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात येणार आहे. जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली असून यासाठी महानगरपालिकेने विशेष समिती स्थापन केली आहे. या मोहिमेमध्ये महानगरपालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शहरात महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात घडलेल्या 2 गंभीर घटनांमध्ये अक्का पथक व पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. बालविवाह रोखत अल्पवयीन मुलीचे संरक्षण करण्यात आले, तर पतीच्या छळाला बळी पडलेल्या महिलेचीही सुखरूप सुटका करण्यात आली. या कामगिरीबद्दल शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अक्का पथकाचे विशेष कौतुक केले. वंटमुरी कॉलनी येथे 17 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती गस्ती दरम्यान अक्का पथकाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. घरासमोर उभारलेला मंडप संशयास्पद वाटल्याने चौकशी करण्यात आली असता मुलीचे लग्न पुणे येथील व्यक्तीसोबत लावण्याची तयारी सुरू असल्याचे उघड झाले. आधार कार्ड व जन्मदाखला तपासल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ महिला पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी तक्रार नोंदवून तातडीने चाइल्ड हेल्पलाईन व माळमारुती पोलीस ठाण्याच्या 112 पथकाच्या मदतीने कारवाई करत बालविवाह रोखण्यात आला. मुलीची सुटका करून तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये पतीकडून घरात कैद करून मानसिक व शारीरिक छळ सहन करणाऱ्या महिलेची सुटका करण्यात आली. दिल्लीहून मिळालेल्या माहितीच्या आधारे अक्का पथक घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा उघडून महिलेसह तिच्या 2 मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. संबंधित महिलेला वैद्यकीय उपचार व निवारा देण्यात आला असून तिच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या अक्का पथकाने अल्पावधीतच प्रभावी कामगिरी करत शहरात विश्वास निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी पथकाच्या कार्याचे विशेष कौतुक करत अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असा विश्वास व्यक्त केला. जमीन भूपरिवर्तन NA प्रकरणात होत असलेल्या विलंबामुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 30 रोजी घडली. हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील रुद्रय्या अमीन बावी मठ वय 50 यांनी 2 एकर जमिनीचे NA करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र अनेक दिवसांपासून ते विविध शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. हावेरी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करूनही लँड विथ चेंज प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय NA करता येणार नाही असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील प्रादेशिक आयुक्त कार्यालयात अनेक वेळा भेट देऊन पाठपुरावा केला होता. गुरुवारी ते प्रादेशिक आयुक्तांची भेट घेण्यासाठी पुन्हा कार्यालयात आले. मात्र आयुक्त कार्यालयात अनुपस्थित असल्याचे समजताच ते निराश झाले आणि त्यांनी तेथेच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर तात्काळ त्यांना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. बेळगाव तालुक्यातील कोंडस्कोप गावातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याचा गंभीर प्रकार घडल्यानंतर आता धनगर समाज प्रमुख विठ्ठल सांबरेकर आणि यल्लप्पा कुरुबर यांनी या कुटुंबावर कोणताही बहिष्कार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्या कुटुंबावर कोणताही सामाजिक बहिष्कार टाकलेला नसून गावात काही नियमानुसार त्या कुटुंबाने विरोध केला होता. यामुळे काही गैरसमज निर्माण झाले. मात्र या मतभेदाचा अर्थ सामाजिक बहिष्कार असा होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. गावातील नागरिकांचे त्या कुटुंबाशी काही वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु कुरुबर समाजाने त्या कुटुंबाला वाळीत टाकल्याची चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. समाजात शांतता आणि सलोखा राखणे आवश्यक असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले. आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक कार्यक्रमांतर्गत सर्व संस्थांमध्ये अनुदान उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यात औषधांचा तुटवडा नाही. खरेदी केलेली औषधे पोर्टलद्वारे योग्य रीतीने नोंद करावीत. तसेच नागरिकांना औषधांची कमतरता भासणार नाही याची दखल घेऊन कार्य करावे असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले. आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसाठी जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आरोग्य संघाच्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कार्य करीत असलेल्या RBSK पथक, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक 2 महिन्यांनी आपल्या तालुक्यातील वसतिगृहांना भेट देऊन पाहणी करावी. पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची चाचणी व मुलांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून जागृती करावी. वसतिगृहाला भेट दिल्याबद्दलची नोंद ठेवावी. त्याचबरोबर भेटीसंबंधीचा अहवाल जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांना सादर करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आरोग्य विभाग अधिकारी उपस्थित होते. उद्यमबाग येथील मुख्य रस्त्यावर पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्यावरील खड्डा बुजवण्यासाठी टाकण्यात आलेली सैल खडी सध्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडून राहिलेल्या या खडीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून अपघाताचा धोकाही वाढलाय. पाईपलाईनच्या कामानंतर संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डा बुजवण्यासाठी खडी टाकण्यात आली होती. मात्र ही खडी व्यवस्थित दाबून न बसवल्याने ती रस्त्यावर सैल स्वरूपात पसरली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत असून वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. उद्यमबाग हा वर्दळीचा परिसर असल्यानं या मुख्य रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत सैल खडीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसेच या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभाग व महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील सैल खडी हटवून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला.
बेळगाव तालुक्यातील कंगराळी बुद्रुक येथे तब्बल 43 वर्षांनंतर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाली. बुधवारी सकाळी भंडाऱ्याच्या उधळणीत महालक्ष्मीच्या जयघोषात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य रथोत्सव सोहळा पार पडला. मंगळवारी अक्षतारोपण विधीनंतर बुधवारी सकाळपासूनच रथोत्सवाची लगबग सुरू झाली. गावातील श्री गणेश आणि श्री कलमेश्वर मंदिरापासून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात हजारो भाविकांनी श्रद्धेने रथ ओढत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रथावर खारीक, खोबरे, केळी आणि भंडाऱ्याची उधळण करत भक्तांनी भक्तिभावाने देवीचा जयघोष केला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामस्थ अहोरात्र परिश्रम घेत होते. 43 वर्षांनंतर पुन्हा अनुभवता आलेल्या या यात्रेमुळे ज्येष्ठ ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तर तरुणाईत नवचैतन्य आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. गावाच्या सुखसमृद्धीसाठी आणि मंगलमय भविष्यासाठी भाविकांनी देवीचरणी मनोभावे प्रार्थना केली. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, यात्रा पंच कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष पुढाकार घेतला आहे. पुढील 7 दिवस विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिमय उपक्रमांनी ही यात्रा रंगणार आहे. भव्य रथोत्सवानंतर श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती गदगेवर विराजमान झाली असून 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे कंगराळी बुद्रुकमध्ये भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. राज्यभर सुरू असलेल्या सीईटी परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना जानवे काढण्यास सक्ती केल्याच्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. धार्मिक भावनांचा अवमान होत असल्याचा आरोप करत अखिल भारत ब्राह्मण महासभेतर्फे आज बेळगावमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. सीईटी परीक्षेदरम्यान जानवे काढण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या वर्षापासून सीईटी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना जानवे काढण्यास सांगितलं जात आहे. या प्रकारामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असून विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. जानवे केवळ ब्राह्मण समाजापुरते मर्यादित नसून क्षत्रिय, वैश्य, जैन, लिंगायत आदी समाजातही लोकही ते धारण करतात. त्यामुळे हा प्रश्न सर्व समाजाच्या धार्मिक अधिकारांशी संबंधित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारत ब्राह्मण महासभेचे जिल्हाध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांनी सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. संविधानाने प्रत्येक धर्माला श्रद्धा आणि परंपरा जपण्याचा अधिकार दिला असून सीईटी केंद्रांवरील अशा प्रकारांना आळा घालावा असेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवण्यात आले आहे. आंदोलनात ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंदवाडी परिसरातील मारुती मंदिर मार्गावर सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका मागोमाग एक अशा पद्धतीने होत असलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अलीकडेच 24/7 पाणीपुरवठा योजनेसाठी L&T कंपनीकडून रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक ठिकाणी चिखल, खड्डे आणि असमान पृष्ठभाग कायम राहिला आहे. त्याच रस्त्यावर आता सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी पुन्हा खोदकाम करण्यात आले. विशेष म्हणजे मंजूर आराखड्याप्रमाणे 8 इंचाची पाईपलाईन टाकण्याऐवजी सुरुवातीला 5 इंच पाईप टाकून पुढे 8 इंच पाईपशी जोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे भविष्यात ब्लॉकेज निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार होणारे खोदकाम, प्रकल्पांमध्ये समन्वयाचा अभाव आणि निकृष्ट दर्जाची रस्ते दुरुस्ती यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. संबंधित विभागांनी याकडे तातडीने लक्ष देऊन नियोजनबद्ध काम व दर्जेदार पुनर्बांधणी करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. निपाणी आठवडी बाजारपेठेमध्ये गुरुवारी कोथिंबीर दर वधारले असून 20 रुपये पेंडी इतकी झाली असून सामान्य नागरिकांना हा आर्थिक फटका बसलाय. तर इतर भाजीपाल्यांचे दरही वाढतच असून सामान्य नागरिक तसेच महिलांचे बजेटही कोलमडलं आहे. निपाणी बाजारपेठेमध्ये सध्या वांगी दर 60 ते 80 रुपये प्रति किलो, कारले 80 रुपये किलो, कांदे 20 ते 40 रुपये प्रति किलो असून लसूण 80 ते 120 रुपये किलो आणि टोमॅटो 20 ते 40 रुपये किलो आहे.
मेथी 20 रुपये पेंडी, पालक 10 रुपये पेंडी, बटाटे 30 ते 40 रुपये किलो असे दर टिप्पणी बाजारपेठेमध्ये सध्या आहेत. यावर्षी उष्णतेची तीव्रतेची लाट असल्यानं भाजीपाल्याच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. भाजीपाल्यांचे दर त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य नागरिक आणि महिलांचं बजेट मात्र कोलमडलं आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासासाठी कोल्हापूर येथे गेलेल्या बेळगाव पोलिसांच्या पथकावर आरोपींच्या नातेवाईकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज घडली आहे. मात्र वेळीच महाराष्ट्र पोलीस यांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि पथक सुखरूप बाहेर पडले. सदलगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये चिकोडी पोलिसांनी धीरज वाळवळकर आणि रवी सोनार या दोघांना अटक केली होती. पुढील तपासासाठी चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुला यांच्या नेतृत्वाखालील पथक आरोपींना घेऊन कोल्हापुरातील छत्रपती शिवाजीनगर येथे स्थळ पाहण्यासाठी गेले होते. मात्र घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी आपण निर्दोष असल्याचे ओरडत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे पोलीस बनावट आहेत असा आरोप करत त्यांनी स्थानिकांना चिथावणी दिली. त्यामुळे आरोपींचे नातेवाईक व मित्रांनी एकत्र येत पोलिसांना घेराव घातला आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचं लक्षात येताच चिकोडी पोलिसांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कडक बंदोबस्तात आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर पथकाने सुरक्षितपणे बेळगावकडे प्रस्थान केले. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कागवाड परिसरामध्ये आज गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संगीता गाडीवड्डर असं मृत महिलेचं नाव आहे. पती व्यंकटेश गाडीवड्डर आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केलाय. या छळामुळेच संगीता हिचा बळी गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अथणी पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. बेळगाव तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली असून ऊस हे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं पीक ठरलं आहे. गतवर्षी काही साखर कारखान्यांनी ऊसाला चांगला दर दिल्याने यंदा शेतकऱ्यांनी अधिक क्षेत्रामध्ये ऊस लागवड केली. मात्र हंगरगा शिवारातील सुमारे 25 एकरातील ऊसावर अचानक किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ऊसाच्या पानांवर लहान काळ्या किडींचा प्रादुर्भाव वाढला असून पाने पूर्णपणे खराब होत आहेत. सध्या ऊस पिकामध्ये भांगलणी करून भरती देण्याचं काम सुरू असताना पीक जोमात आलं होतं. अशातच किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. मोनाप्पा चलवेटकर, हनुमंत पाटील, यल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा चलवेटकर आणि लक्ष्मण चलवेटकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस बाधित झाला आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. मात्र अनेक औषधांचा वापर करूनही किडीचा प्रभाव कमी होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून तज्ञ मार्गदर्शन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. विजयपूर जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिक उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी स्विमिंग पूलकडे वळत आहेत. विजयपूर शहरातील कनकदास वसाहतीतील युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागाच्या हायटेक इंडोर स्विमिंग पूलमध्ये दररोज 200हून अधिक नागरिक पोहण्यासाठी येत आहेत. मुलांसाठी 600 रुपये, प्रौढांसाठी 1200 रुपये आणि खेळाडूंसाठी 600 रुपये मासिक शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी शुल्क जास्त असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. स्विमिंग पूलमध्ये प्रशिक्षित प्रशिक्षकांची कमतरता असून महिलांसाठी व मुलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमण्याची मागणी होत आहे. वाढत्या उष्णतेत नागरिकांसाठी हा पूल दिलासादायक ठरत असला तरी शुल्क कमी करून सुविधा सुधाराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. बेंगळूरू शहराला बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरम्यान शिवाजीनगरमधील बौरिंग आणि लेडी कर्जन इस्पितळाची संरक्षक भिंत कोसळून 2 मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. प्राथमिक माहितीनुसार बोरिंग इस्पितळाच्या आपत्कालीन विभागाजवळील संरक्षक भिंत कोसळल्याने रस्त्यावरील फुटपाथवर व्यापार करणाऱ्या 2 मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला. संरक्षक भिंतीच्या ढिगाऱ्याखाली 10हून अधिक जण अडकले होते. तेव्हा तेथील पादचारी आणि वाहनधारकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून त्यापैकी काहींना वाचवले. 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने इस्पितळात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मृतदेह शवागारात हलवण्यात आले. तबीन ताज वय 47, मुबीन ताज वय 49, माया वय 51, साजिद वय 20, अजू वय 35, प्रीती वय 5, सीजी वय 47 अशी मृतांची नावे आहेत. इस्पितळाची संरक्षक भिंत नव्याने बांधली जात होती. काही लोक जुन्या भिंतीला लागून रस्त्याच्या कडेला मोठी ताडपत्री तुकडा लावून व्यापार करत होते. सायंकाळी शहरात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेली संरक्षक भिंत अचानक कोसळली अशी माहिती उपलब्ध झाली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अनुगोळ परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सुमारे 16,57,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे उज्ज्वला रवी कम्हारा वय 40 आणि शिवशंकर अप्प्यानवर अशी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 110.49 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून त्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या व इतर दागिन्यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 16,57,350 रुपये इतकी आहे. या कारवाईमध्ये पीएसआय विश्वनाथ घंटामठ, पीएसआय प्रभाकर डोली तसेच पोलीस कर्मचारी महेश पाटील, एसएम कर्लिंगनवर, लाडजी साबा मुलतानी, सतीश गिरी, लक्ष्मी देलीज, ममता बीजे आणि तांत्रिक पथकातील रमेश अक्की व महादेव खासीद यांचा सहभाग आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या पथकाचे कौतुक करून बक्षीस जाहीर केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.